नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्र, सर्वप्रथम आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्र. शुभेच्छा देणं ही आपली संस्कृती आहे. वेळप्रसंगी दुष्काळी परिस्थिती असताना शुभेच्छा यावेळेस दिल्याही नसत्या, परंतु कुठे ना कुठे शासनाची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. त्यांना सण साजरा करायला हातभार होत आहे. संकटातून बाहेर निघण्याकरिता उभारी मिळत आहे. पुढचे पीक पेरणी करण्याकरिता सुद्धा खता बियाच्या करिता अनुदान लवकरच त्यांना मिळणार आहे, त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. हा जो व्हिडिओ घेऊन आलेलो मित्रांनो, हा शेतकऱ्यांकरिता त्यांच्या पीक विम्यासंदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे, आनंदाची बातमी आहे. तर त्या संदर्भात हा व्हिडिओ घेऊन आलेलो मित्रांनो. तर मित्रो, पीक विमा खूप टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. एकाच दिवशी तक्रार केलेल्या शेजारच्या शेतकऱ्यांचं नुकसान सेम प्रकार टाकलेल्या शेतकऱ्यांना, एका शेतकऱ्याला पीक विमा आला आणि दुसऱ्या शेतकऱ्याला पीक विमा नाही आला, असं खूप साऱ्या ठिकाणी मिळालेलं आहे, पाहावयास मिळालेलं आहे मित्रांनो. तरीसुद्धा 121 कोटी रुपये जवळपास या जिल्ह्याकरिता पीक विमा मंजूर झालेला आहे. आणि हा पीक विमा जवळपास आज उद्या परवा म्हणजे 2 किंवा 3 दिवसाच्या आत जवळपास भाऊबीजेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर 121 कोटी रुपये या जिल्ह्याकरिताचे जमा होणार आहे मित्रांनो. तर बघूया हा जिल्हा कोणता आहे. हा जिल्हा आहे मित्रांनो विदर्भातला आपला बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्याकरिता जवळपास 121 कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे. आणि या 2-3 दिवसामध्ये, आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये जवळपास ज्या शेतकऱ्यांचे क्लेम स्टेटस चेंज झालेले होते, रकमा दाखवू लागले होते, त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर ही पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही झाली बुलढाणा जिल्ह्यासंदर्भातली पीक विम्याची महत्त्वाची अपडेट. याच्या व्यतिरिक्त उद्या आणि परवा 2 दिवस परत दुसऱ्या जिल्ह्याचे जसजशी अपडेट मिळेल मित्रांनो, पीक विम्यासंदर्भातली, त्यांच्या रकमेसंदर्भातली अपडेट, क्लेम संदर्भातली आणि स्टेटस संदर्भातली, त्या सर्व जिल्ह्यांची अपडेट मी लवकरच पुढच्या 2 व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. तोपर्यंत ही बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता राहिलेला जो पीक विमा होता त्यांच्या संदर्भातली खूप महत्त्वाची अपडेट होती. 121 कोटी रुपयासंदर्भातली ती आपणासमोर घेऊन आलो मित्रांनो. तर मित्रहो, अशीच महत्त्वपूर्ण माहिती वेळोवेळी तुमच्या सर्वांपर्यंत, शेतकरी बांधवांपर्यंत मिळावी याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना या संकट काळामध्ये हा पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती मिळेल. याकरिता हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांपर्यंत सर्वदूर शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.